जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। राज्य आणि केंद्र सरकारने बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे, तसेच संविधान लागू होण्यापूर्वीचा बोधगया टेम्पल ॲक्ट कलम 1949 रद्द करून बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, याकरिता सनदशीर मार्गाने बोधगया येथे मागील 26 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। संपूर्ण राज्यातून आंदोलनास पाठिंबा मिळत असून गावागावात मोर्चे निघत आहेत, म्हणून सरकार हुकुमशाही पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे। याच्या विरोधात भिक्खू संघासह उपासकांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे। तथागत भगवान बुद्धांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भिक्खू संघांच्या, भिक्खू संघांच्या, भिक्खू संघ तुम आगे बढ़ो, भिक्खू संघ तुम आगे बढ़ो। जय 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 भीम, जय 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 भीम। बाबा साहेब अम्बेडकर, बाबा साहेब अम्बेडकर, बाबा साहेब अम्बेडकर। भारतीय संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान। बोधगया महाबोधि विहार खाली करो, खाली करो, खाली करो, खाली करो। बोधगया महाबोधि विहार खाली करो, खाली करो, खाली करो, खाली करो। वरना कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो। वरना कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो। समता लॉर्ड बुद्धा चैनल को बहुत बहुत साधुवाद। आप लोग आए, हमारी न्यूज़ तो कोई नेशनल मेन स्ट्रीम मीडिया नहीं दिखाती है, और प्रधानमंत्री विदेश जगह कहते हैं कि हम बुद्ध के देश से आए हैं, और भारत के बौद्ध रो रहे हैं। 12 फरवरी से हम लोग अनशन में बैठे हुए हैं। आपको भांजे ने सब कुछ बता दिया, इसको दोहराना नहीं चाहता हूँ। हम लोग ने पिछले 2 साल से, ये आंदोलन पहले भी हुई थी, किसी भी आंदोलन को 134 साल नहीं लगती है। उसका एक एमिकेबल सॉल्यूशन होती है, परमानेंट सॉल्यूशन होती है। लेकिन इतने साल अंतराल 25 साल के गैप में हम लोग ये शुरू किए थे, सरकार को ध्यान आकर्षण करने के लिए हम लोग के साथ यही 2 मुहान से हम लोग शांति रैली निकाले थे। बोधगया में 50,000 वोट आए, 22 राज्य से, और भारतीय से, बोनाफाइड सिटीजन ऑफ इंडिया। फिर 17 सितंबर में इस बार शांति रैली करके हम लोग को ज्ञापन दी गई। नेशनल माइटी कमीशन के साथ 3 मीटिंग हुई। नेशनल माइटी कमीशन के चेयरमैन इकबाल सिंह लालपुरा माने कि नहीं, ये तो अन्यायपूर्ण कानून है, BT एक्ट 1949, इसको निरस्त होना चाहिए। जिस प्रकार से अन्य धर्म के धार्मिक स्थल उसी धर्म के लोग संचालन कमेटी में होते हैं, तो बौद्धों के सबसे पवित्र तीर्थ स्थल में तो बौद्ध ही होना चाहिए कमेटी। ये अन्यपूर्ण कानून वही माने थे। इतने ज्ञापन देने के बाद भी सरकार हमारी बात नहीं सुन रही है, तो हमको बाध्य होकर अनशन में बैठना पड़ा। अब इसी अनशन में हम लोग जो महाबोधि के सामने बैठे थे, इसी के बदौलत पूरे अभी संसार में इसकी मैसेज पहुँच रही है। और हम लोग पिछले 26 दिनों से यहाँ बैठे हुए हैं। बीच में सरकार की तरफ से BM के साथ मीटिंग हुई थी, होम सेक्रेटरी के साथ मीटिंग हुई, लेकिन आज और एक दिन हम होम सेक्रेटरी का 10 दिन वेट कीजिए, हम लोग और एक दिन वेट करेंगे कि 9वां दिन आ जाए। देखते हैं, हम यही चाहते हैं कि एक BT एक्ट को पूरी तरह से निरस्त किया जाए, और जब तक BT एक्ट 1949 निरस्त नहीं होती है, और जब तक महाबोधि महाविहार में कमेटी में पूरी कमेटी बौद्ध नहीं होती है, हम लोग रहने छोड़ने वाले नहीं है। शांतिपूर्वक से कोई हम लोग हल्ला नहीं कर रहे। आप देख रहे हैं, आज तो 26वां दिन में हमने सभी भिक्खुओं ने आँख में पट्टी लगाई है, और पट्टी लगाकर ये विरोध जना रहे हैं कि सरकार अनदेखा कर रहे हैं। तो इस कानून को जल्द से जल्द निरस्त किया जाए। आपका विधानसभा में बात उठी थी, कल आए सतीश कुमार जी आए थे, पार्लियामेंट में चंद्रशेखर आजाद ने बात उठाई है। अब देखिए, हम लोग ने आह्वान किया, हम लोग बुद्ध पूर्णिमा तक हम लोग वेट करेंगे, और बुद्ध पूर्णिमा का आह्वान किया है कि यहाँ पर करोड़ों भिक्खु भिक्खुनी
उपासक उपासिका लामा सब यहाँ पर आए और हम लोग फिर जाकर ज्ञापन देंगे। पूरा पटना में हो या बोधगया में कोई आता है अब जाके हम लोग धरने देंगे। माझं नाव भीमराव चिंचोले आहे आणि महाबोधी विहाराकरिता आलो होतो। ते जे धरणा प्रदर्शनकरिता आलो इथे मी, आणि 4-5 दिवस झाले मी सतत इथे धरणा प्रदर्शनवरती आहे बसून। काय उद्देश आहे, काय नेमकी डिमांड काय? डिमांड म्हणजे ते जे महाबोधी टेम्पलचा विहार आहे ते आमच्या बुद्धाच्या हातामध्ये आलं पाहिजे, बुद्धांना मिळालं पाहिजे, जे आमचे बनते तिथं राहिले पाहिजे। आता जिथं ते बनते आपले चिवर घालून पंडे बसलेले आहे त्यांना बाहेर करायचं आहे तिथून, आणि आपल्याला आपले बनते तिथे पाठवायचे आहे। बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा व बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या आशयाचे निवेदन त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण नांदेडच्या वतीने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। या प्रसंगी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण नांदेड केंद्रातील धम्मचारी धम्मचारिणी तथा धम्ममित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेडच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की महाबोधी महाविहार जे बौद्धांच्या ताब्यात नाही आहे आणि त्याच्यावर बौद्धोत्तर लोक हे अतिक्रमण करत आहेत, आणि ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावर आज दिसते आहे, आणि महाविहार हे इतर लोकांच्या ताब्यातून मुक्त व्हावं आणि पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे, यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलन चालू आहे। तर ह्या आंदोलनाला त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने पूर्ण सहकार्य किंवा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी सर्व नांदेड केंद्रातले धम्मचारी धम्मचारिणी धम्ममित्र धम्मबंधू बांधव आणि सर्व धम्मसहायक या ठिकाणी उपस्थित आहेत। तर यासाठीच या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। मी इथे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या तर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत इथे जमलेली आहे। जे बोधगयामध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे, तर त्या आंदोलनाच्या अंतर्गत आम्हीही त्यासाठी पाठिंबा दाखवत आहोत। जसं की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण बघत आहोत की ते मुक्ती आंदोलन सुरू आहे। तिथे वेगवेगळ्या देशातून म्हणा वेगवेगळ्या प्रदेशातून भिक्खू येत आहे, आणि जे बौद्ध धर्माचे समर्थक आहेत ते सर्व तिथं जमा झालेले आहेत। तर आमचाही थोडासा वाटा म्हणून आम्ही इथे कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी या दृष्टीने काहीतरी कारवाई करावी, आणि आम्ही महिला पुरुष धम्मचारी धम्मचारिणी आणि धम्ममित्र सर्व इथे जमा झालेलो आहोत, आणि आम्हाला अशी आशा आहे की या जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचा काहीतरी परिणाम म्हणून आज नाहीतर उद्या तरी महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये येईल अशी मी आशा करते। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेडच्या वतीनं आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी किंवा महाबोधी विहाराचा जो काही लढा चालू आहे, महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यातून मुक्त व्हावं म्हणून जो लढा चालू आहे त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत, आणि त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि जो काही एक अत्याचाराचा किंवा अन्यायाचा भाग आहे, जे बौद्धांचं मंदिर आहे, जे बौद्धांचं विहार आहे, त्यावरती पूर्णतः बौद्धांचंच नियंत्रण असायला हवं अशी मागणी जगभरातून होते आहे। त्याला जपान, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, तिबेट इत्यादी बौद्ध राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे, आणि त्याच्याकडून तशा प्रकारची मागणी होत आहे। आम्ही नांदेडवासीय त्रिरत्न बौद्ध महासंघातील लोकसुद्धा तशाच प्रकारची या ठिकाणी मागणी करत आहोत, आणि जी काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती या आंदोलनाला धार चढलेली आहे ती धार अशीच बळकट व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। आज जे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, महाबोधी विहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धोत्तरांच्या
ताब्यातून मुक्त होण्यासाठी आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जे काही आंदोलन चालू आहे जगभरातलं, संपूर्ण जगभरातले बौद्ध जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। त्याचप्रमाणे आम्ही पण त्या आंदोलनामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड येथील सर्व धम्मचारी धम्मचारिणी आणि धम्मसहायक बंधू भगिनी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आणि अशाच प्रकारे हे आंदोलन मुक्त होण्यासाठी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी सगळे होतील आणि आमच्या ताब्यामध्ये ही महाबोधी विहार आमच्या अधिकारात, आमच्या ताब्यामध्ये बौद्धांच्या येईल या अपेक्षेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणारी 134वी जयंती ही व्यसनमुक्त व डीजे मुक्त झाली पाहिजे, याकरता नांदेड येथील उपासक उपासिका महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून येणारी भीम जयंती ही व्यसनमुक्त व डीजे मुक्त करण्याचा निर्णय नांदेडकरांनी घेतला आहे। मी भिक्खू शीलरतन माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार या ठिकाणी राहतो, सहयोगनगर। आज माझ्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली आहे आणि बैठक महत्त्वपूर्ण बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं 134व्या जयंती ही कशी साजरी करावी या ठिकाणी अनेक बुद्धिजीव उपासक उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये असे ठरलं की डीजे मुक्त भीम जयंती झाली पाहिजे, दारू मुक्त ही भीम जयंती झाली पाहिजेत। मला तरुण वर्गांना सांगायचं आहे, तरुण मित्रांना सांगायचं आहे की ही जयंती आपण दारू मुक्त आणि डीजे मुक्त करावी, एवढेच संदेश आपल्या सर्वांना देतो। याच ठिकाणी थांबतो। आज सहयोगनगर येथील माता रमाबाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग येथे सर्व आंबेडकरी कार्यकर्ते आहेत। त्यांनी येणाऱ्या 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती होणार आहे। त्या दरम्यान कुणी डीजे लावणार नाही आणि व्यसनमुक्ती आणि डीजे मुक्त अशी बाबासाहेबांची जयंती साजरा करण्यासंदर्भात सर्वांचं एकमत आहे। सर्वांनी त्याबाबत नियोजन तयार केलेलं आहे। त्याबाबत आम्ही पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आम्ही विनंती करण्यात आलेली आहे। डीजे मुक्त डीजेला बंदी आहे, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। त्याच्यामुळे डीजे लावल्यानंतर गुन्हे दाखल होतील, कारवाई होईल आणि व्यसनमुक्ती हे करून बाबासाहेबांचा चांगला संदेश समाजापर्यंत जाईल। या अनुषंगाने आंबेडकर जयंती साजरा करायचा आहे। डीजे लावून दारू पिऊन हे कोणतीही जयंती साजरी करू नये याचं सर्व बांधवांना आव्हान आहे आणि बाबासाहेबांचा संदेश बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपल्याला प्रसारित करायचा आहे। त्या अनुषंगाने जयंती साजरी करावी अशा सर्व समितीने निर्णय घेतलेला आहे आणि जनतेने सुद्धा त्याचा स्वीकार करावा अशी आमची सर्वांची वतीने विनंती आहे। सर, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या जगन्मान्य विद्वान माणसाची आपण जयंती साजरी करत आहोत तर ती तशीच तोलामोलाची असावी। बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे विचार कार्याचा गौरव करत असू, उजळणी करत असू तर त्याच्यामध्ये काही विकृती येणार नाही याची दक्षता आम्ही घेतली पाहिजे। विशेषतः आता मनुस्मृती दहन दिनाला 2 वर्ष बाकी आहेत। 1927ला मनुस्मृती दहन दिनाचा 100वा स्मृतिदिन येणार आहे। मग अशा 100 वर्षानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना आम्ही त्यांच्या विचाराची वाट लावणार असू, विटंबना करणार असू तर आमच्यासारखे करंटे आणि दुर्दैवी आम्हीच आहोत असं काही आमच्या मित्रांना वाटलं आणि म्हणून मग जयंती करत असताना ही जयंती डीजे मुक्त आणि व्यसनमुक्त कशी करता येईल यासाठी आम्ही एक व्यापक बैठक घेण्याचा प्रयत्न केला आणि नांदेडमधील सुजान आणि सुज्ञ लोकांनी, विशेषतः बुद्ध महासभेचे लोक असतील, वंचित आघाडीचे लोक असतील, सुरेशदादा मित्रमंडळाचे लोक असतील आणि इतर सर्व जागरूक उपासक उपासिका यांनी जो सहभाग दिला त्यामुळं आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि त्यांनी कमिटमेंट केलेली आहे की आम्ही आमच्या वार्डात, आमच्या गल्लीमध्ये
ही डीजे मुक्त आणि व्यसनमुक्त जयंती करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही आनंदाची गोष्ट आहे. हे खरं बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादन करण्यासारखं आहे असं आम्हाला वाटते. धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती येत्या 14 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रात, भारतात आणि संबंध देशभर साजरी होणार आहे. या निमित्ताने ही जयंती कशा पद्धतीने साजरी करावी यासाठी उपासक उपासिका जयंती महासंघ नांदेड यांच्या वतीनं इथं एक नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीचा जो मुख्य विषय होता तो आहे की ही जी जयंती आहे बाबासाहेबांची, आपण वर्षानुवर्ष साजरी करीत आहोत, पण एखादी गोष्ट खूप वर्ष चालत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही अनिष्ट गोष्टी शिरतात. पण आपण वेळीच जर याचा प्रतिबंध केला नाही तर याचं प्रस्त वाढतं आणि म्हणून अशा अनिष्ट गोष्टींना पायबंद घालावा या हेतूनं ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही अनुशासित, मंगलमय आणि संस्कारक्षम होईल या दृष्टीनं काय करता येईल याच्यावर इथे बुद्धिजीवी, कार्यकर्ते, नेते यांची एक व्यापक बैठक संपन्न झाली आणि आपल्या मतं विविध लोकांनी इथे मांडली. बाबासाहेब आंबेडकर हे संविधाननिष्ठ असं व्यक्तिमत्व होतं. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि आपण असं म्हणतो की बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. असं असताना जयंतीमध्ये जर असंवैधानिक काही गोष्टी होत असतील तर त्यावेळीच रोखल्या पाहिजेत. विशेषतः DJ ही असंवैधानिक गोष्ट आहे आणि म्हणून DJ लावून बाबासाहेबांची जयंती करणं हे असंवैधानिक असंच कृत्य आहे. म्हणून आणि या DJचे खूप मोठे दुष्परिणाम लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध याच्यावर झालेले आहेत. त्याचा जो डेसिबलची जी ही असते, तीव्रता जी असते, त्यामुळं अनेकांना हृदयविकाराचा धोका संभवू शकतो. असं सगळ्यांना हानिकारक असलेले हे DJ, ही DJ मुक्त जयंती बाबासाहेबांची व्हावी हा एक मुख्य मुद्दा होता. दुसरी गोष्ट अशी आहे की ही DJ मुक्त करताना बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. धम्म म्हणजे नीती आणि म्हणून नीतीचा आधार या जयंतीला असावा. म्हणून कुठल्याही पद्धतीचं व्यसन या जयंतीमध्ये होता कामा नये. व्यसनमुक्त जयंती आणि DJ मुक्त जयंती हा मुख्य सूत्र घेऊन या जयंतीचं आयोजन करण्यासंदर्भात व्यापक चर्चा झाली, त्याच्यामध्ये सहमती झाली. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विविध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा याद्वारे साजरी व्हावी. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये इतराच्या कुठल्याही भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीची घोषणाबाजी होता कामा नये. महापुरुषांचा जय जयकार व्हावा. इतर जाती जमातीतील मित्रमैत्रिणी आणि जे लोक आहेत त्यांना या जयंतीमध्ये सहभागी करून घेण्याचं आवाहन करण्यात यावं. एक व्यापक बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी असं एक ठरवण्यात आलं. याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असेही उपक्रम या जयंतीमध्ये राबवावेत अशाही पद्धतीचं इथे चर्चा झाली. एकूणच DJ मुक्त, व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम, मंगलमय आणि लोकांना एक आदर्श वाटेल अशा पद्धतीचा एक जयंतीचा पॅटर्न नांदेडकरांनी घालून द्यावा आणि याचं अनुकरण भारतातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांनी करावं अशी पद्धतीची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे। अनेक गावातील कोट्यावधी रुपयांच्या या योजना रखडल्या आहेत, तर काही योजनेत ठेकेदारांची मनमानी झाल्याचा आरोपही स्थानिकांकडून होतोय। कोट्यवधींची योजना केवळ नावाला, पण पाण्याचा एक थेंबही नाही अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ अलिबाग तालुक्यातील ताडगावळे ग्रामपंचायत हद्दीतील कोळघरसह इतर गाव व आदिवासी वाड्यांवर आली। येथील जवळपासचे पाणी स्रोत आटल्याने गावकऱ्यांची उन्हातानात पाण्यासाठी वनवन भटकंती होत आहे। पिढ्यानपिढ्या पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थ महिलांचे अतोनात हाल होत आहेत। हर घर जल का नारा देत राज्य आणि केंद्र सरकारने घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवली, मात्र अनेक गावात योजना केवळ नावाला आली असल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे। भ्रष्टाचारांवर कारवाई, पिण्याचं पाणी, भ्रष्टाचारांवर कारवाई, पाणी, भ्रष्टाचारांवर कारवाई, पिण्याचं पाणी, भ्रष्टाचारांवर कारवाई। नमस्कार, माझं नाव मनस्वी अनंत पाटील आणि मी कोळघर गावात राहते। इथे मी आता एक विद्यार्थिनी म्हणून माझं काही मत आहे ते पाण्याबद्दल मांडते। मला रोज पाणी भरायला लागतं, पण काय विषय आहे हा की मी विद्यार्थिनी असल्यामुळे मला रोज कॉलेजला सुद्धा जायला लागतं, पण सकाळी पाणी भरण्यासाठी मला सकाळी 5 वाजता उठायला लागतं आणि पाणी भरल्यानंतरच मी कॉलेजला जाऊ शकते। ह्याच्यामुळे काय होतं, माझं कॉलेज आहे 10 ते 5 आणि मग 5 वाजता जेव्हा मी घरी कॉलेज सुटेल तेव्हा मी 6-7 वाजता घरी पोहोचते, पण त्याच्यानंतर घरातली कामं आणि पाणी आणायला लांब जाणं हे मला खूपच कठीण वाटतं, कारण का एवढ्या रात्री महिलांना पाणी आणणं खूपच अडचणीचं आहे आणि यामुळे माझा अभ्यास सुद्धा राहतो आणि बाकीच्यांना पण, बाकीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना सुद्धा हाच त्रास होतो। माझं मत आहे की जी योजना पाण्याबद्दल आहे ती राबवण्यात लवकर यावी, जेणेकरून आमचे हाल होणार नाहीत आणि मुलींना जी काही कष्ट होतात ती सुद्धा दूर होतील। आमच्या कोळघर आणि ताडवळे ग्रामपंचायतमध्ये कोळघर या गावी पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की आमचा महिला वर्गाला सकाळी उठून 5 वाजता पाण्यासाठी जावं लागतं आणि या ठिकाणी जी समोर मागे टाकी दिसते, ह्या टाकीचं काम गेल्या 2021 पासूनचं हे काम मंजुरी झालेलं आहे आणि ते काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे। ठेकेदार विवेक पाटील, मी नाव सुद्धा घेऊ इच्छितो, विवेक पाटील यांनी 1,92 लाख रुपये घेऊन आमचं काम पूर्ण केलेलं, यशस्वी केलेलं नाही। आज आम्हाला या दुर्गम पाण्यासाठी एवढी भीषण टंचाई असताना सुद्धा आम्हाला त्यासाठी तोंड द्यावं लागतं आणि मंत्री महोदय, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा जनतेसाठी भरपूर योजना राबवल्यात आणि परंतु त्या योजना तुम्ही ग्राम पातळीवर जाऊन प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्याचं निरूपण केलेलं नाही आहेत। म्हणून मी मंत्री महोदय तुम्हाला विनंती करून सांगेन की ह्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या, जनतेकडे लक्ष द्या। जनता आज पाण्यापासून वंचित आहे आणि जनतेला खरोखर मी तुम्हाला सांगतो की शुद्ध पाण्याची गरज आहे। गावोगावी भित्ती फलकांवर तुमच्या जाहिराती लागलेल्या आहेत की शुद्ध पाणी देऊ, पाणी शुद्ध आहे कुठं? आमचा ठेकेदार 1,92 लाख रुपये घेऊन पळाला आहे। इथं त्याचं मागच्या महिन्यामध्ये त्याची मारहाण पण आमच्या लोकांनी केली, पण साहेब मारहाण करून काही उपयोग नाही, कागदावर यायला पाहिजे। म्हणून मी आज तुमच्या समोर बोलू इच्छितो की तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता काळजीपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी सोडवावा। पाण्याची आमच्या इथे खूप मोठी टंचाई आहे। आमच्या 3 ते 4 पिढ्या पाण्या वाचूनच गेलेल्या आहेत। पाण्याची बऱ्याचशा जलजीवन मिशनच्या बऱ्याचशा योजना आमच्या इथे केल्या चालू, पण त्या कुठलीही योजना सफल झालेली नाहीये। सगळ्या योजना असफल झालेल्या आहेत। ठेकेदारांनी पण त्यांचं काम अपूर्ण टाकून पैसे पूर्ण घेऊन काम अपूर्ण करून काम केलेलं नाहीये, इथे पूर्ण अपूर्ण झालेलं आहे आणि
त्यांच्यावर दबाव ग्रामस्थांनी खूप दबाव आणलं तरी पण कामाचं खूप नियोजन नव्हतं केलेलं, म्हणून ते असफल झालेलं आहे. आम्हाला इथून 2 ते 3 किलोमीटरवर जाऊन पाणी डोक्यावर किंवा जेंट्स गाडीवरती बॅरर घेऊन भरून पाणी आणावं लागतंय. बोरिंग्स मारलेल्या आहेत, पण बोरिंग ह्या दिवसांमध्ये फेब्रुवारी ते मे पर्यंत पाणी बोरिंग बंद असतात. बोरिंगचं पाणी, विहिरीचं पाणी सगळं सुकून जातं. सकाळी 5 वाजता महिला जर गेली बोरिंगवर तरच तिला पाणी मिळतंय. पाणी खूप लांबून आणायला लागते. शाळेतल्या मुलींची, कॉलेजला जाणाऱ्या मुलींची पण खूप अवस्था बिकट झालेली आहे की त्या जेव्हा पाणी आणतील तेव्हा त्या कॉलेजला वगैरे, शाळेत वगैरे जाऊ शकतात. पाणीची टंचाई पूर्वीपासूनच इकडे आहे. माझं नाव रंजना बोटे, मी ताडवागडे ग्रामपंचायतमधून. आमच्या गावामध्ये एवढी सध्या पूर्ण ग्रामपंचायतमध्ये पाण्याची एवढी समस्या आहे. मी वयाच्या 40 वर्ष झाले. मी 40 वर्षामध्ये एवढं बघितलं की सुधारणा झाल्या नाही झाल्या, पण पाण्याची सुधारणा का आमच्या गावामध्ये झाले नाही. आमच्या गावात पहिला एक पक्ष होता, आम्हाला वाटत होतं, पण त्याने काहीच नाही प्रकृती केली. त्याच्यानंतर दुसरा पक्ष आला, आम्हाला तो तरी काय करेल, त्यांनी पण काय नाही केलं. गेल्या महिन्यात आम्ही दुसरे पक्ष ज्यांनी पाण्याचं कॉन्ट्रॅक्ट भरपूर म्हणजे पाण्याच्या योजना आल्या, पण त्या योजना काय राबवण्यात आल्या नाही, अर्धवट सोडल्या गेल्या. आणि आमच्या गावाला पाण्याची अजून पण म्हणजे कमतरताच आहे. आम्हाला पाणी मिळत नाही. आम्ही 2-3 किलोमीटर आम्हाला वापराचं पाणी लागतं, ते 2-3 किलोमीटरवरून आणतो. दुसरं पियाचं पाणी लागतं, ते आम्हाला 6 किलोमीटर बांधणवरून आणायला लागतं. म्हणजे आमच्या गावात पाण्याचे हालच आहेत. म्हणजे किती केलं तरी आमच्या गावाला पाण्याचा विषय सुटला नाही. तर माझी एकच इच्छा आहे की जे कोण संधीमध्ये मोठे महोदय आहेत त्यांनी आमच्या गावाचा पहिला विचार करावा आणि आमचा पाण्याचा सोय करावी. आज एवढे वर्ष गेली तरी आमच्या गावामध्ये पाणी नाही. पिढ्यान हीच परिस्थिती चालू आहे. आमच्या शाळेत मुलींना म्हणतात शिकवा, पण मुलींना शिकवण्याआधी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवायला लागतोय आणि नंतर मुलींना शाळेत पाठवतात. मग त्या मुली पाणी बघतील का, घरातलं काम बघतील का, शाळेत शिकतील? मग मुलगी कशी शिकणार? त्याच्यानंतर मुलांना लग्न करण्यासाठी पण मुली देत नाही. सांगतात तुमच्या गावामध्ये पाणीच नाही, तुमच्या गावात मुलींना देऊन करणार काय आमच्या गावातली लोक? पण पाण्याची आमच्याकडे का लक्ष देत नाही लोक? इथे भरपूर लांबून पाणी आणावं लागतं. त्याच्यामुळं आम्हाला हे सायकलचं ड्रम लावून पाणी आणावं लागतं. जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही पाणी लांबून 2-4 किलोमीटरवर सायकलवर पाणी आणतो. त्यामुळं आम्हाला पाणी मिळायलाच पाहिजे. 20 मार्च 1927 रोजी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक 14 तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करून दिले. जगाला हेवा व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या क्रांतिकारी लढ्याची जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. या ऐतिहासिक पर्वाला 98 वर्ष पूर्ण होत असल्याने महाडच्या क्रांतीभूमीत राज्य आणि देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल होणार आहेत. तर 14 तळ्यावर येणाऱ्या अनुयायांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात, तसेच प्रशासनाकडून अचूक व नीटनेटके नियोजन व्हावे याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रायगड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात आज महाड शासकीय विश्रामगृहात पार पडली. जय भीम. सालाबादप्रमाणे 20 मार्च 14 तळे सत्याग्रहाच्या क्रांतीचा 98वा वर्धापन दिन साजरा होत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाण्यासाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 1927ला क्रांती झाली आणि जे पाणी गुराढोरांना, पशु प्राण्यांना पिण्यासाठी मुभा होती ते पाणी फक्त आम्हाला म्हणजे बौद्धांना पिण्यासाठी त्यावेळेस परमिशन नव्हती. आणि या पिण्याच्या पाण्याचा खरा सत्याग्रह बाबासाहेब 1927ला करत असताना या महाडच्या चैत्यभूमी या 14 तळ्यावरती येऊन या ठिकाणी स्वतः पाणी प्राशन करून समस्त महाडमधील आपल्या सर्व अनुयायांना पाणी खुलं करून दिलं. हा जो क्रांतीचा महत्त्वाचा दिवस आहे हा समस्त आंबेडकरी माहीत व्हावा आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायी या भारत देशातून या ठिकाणी यावे या दृष्टीने दलित पॅंथरच्या कार्यकाळात दलित पॅंथरचे नेते आजचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी दलित पॅंथरच्या काळात येऊन
आदरणीय आठवले साहेबांनी या ठिकाणी पहिलं अभिवादन केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने अभिवादनाला सुरुवात झाली। आज 98वा अभिवादन सभा या ठिकाणी होणार आहे। अभिवादन करण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने देशभरातून बौद्ध अनुयायी या ठिकाणी पोहोचत असतात। रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष या नात्याने मी नरेंद्र गायकवाड, माझी प्रामुख्याने या ठिकाणी जबाबदारी आहे की हा ऐतिहासिक कार्यक्रम खूप भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साकारण्यात यावा। या ठिकाणी जास्तीत जास्त येणारे जे आपले सर्व अनुयायी आहेत, अभिवादन करण्यासाठी येत असताना त्यांना ज्या काही या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या, त्यासाठी प्रशासन या ठिकाणी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करत असतात, त्यासाठी खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि कोकणाचे कोकण आयुक्त यांच्या समेत इथले स्थानिक या शहरातील मुख्याधिकारी, या ठिकाणचे महाडचे तहसीलदार, प्रांताधिकारी या सर्वांसोबत आम्ही वेळोवेळी बैठक घेतो। सालाबादप्रमाणे दरवर्षी आमच्या बैठकी होतात आणि या ठिकाणी येणाऱ्या आमच्या सर्व अनुयायांना कुठलीही गैरसोय होऊ नये त्या दृष्टीने आम्ही नियोजन या ठिकाणी करत असतो। आणि याच नियोजनाच्या आमच्या बैठका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्हा बैठक होते। त्यानंतर महाडच्या या चैत्यभूमीच्या महाडच्या हे चौदार तळ्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नियोजनाची दुसरी बैठक झाल्यानंतर हे सर्व नियोजन या ठिकाणी तयार होऊन खऱ्या अर्थाने येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करण्यासाठी सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे याकरिता काल नांदेडच्या सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहाराच्या प्रांगणात भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या महाबैठकीत भिक्खू संघासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध पक्ष, सामाजिक संघटना व तमाम बौद्ध समाजाच्या वतीने येत्या 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले। नांदेडच्या नवामोंढा भागातून निघणारा हा महामोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यावर तिथे भिक्खू संघ व बौद्ध समाजाच्या वतीने रीतसर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल अशी माहिती भिक्खू संघाच्या वतीने देण्यात आली। या महाबैठकीस विविध पक्ष संघटनांच्या आंबेडकरी नेत्यांसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, समता सैनिक दल व शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय भिक्खू संघ महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्याची महामोर्चा येणाऱ्या 25 मार्च 2025 रोजी होणार आहे। या मोर्चामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील आणि परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिकांनी उपस्थित राहून हा संपूर्ण मोर्चा अतिशय मोठा व्हावा या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यामधून 1,00,000-2 लाख उपासक उपासिकांनी रस्त्यावर यावं अशा प्रकारचं आव्हान नांदेड जिल्ह्यातील भिक्खू संघाकडून सर्वांना करण्यात येत आहे। सर्वांचं धन्यवाद। मंगळ। नांदेड जिल्हा भिक्खू संघाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर एक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांच्या ज्या काही संघटना असतील, राजकीय किंवा सामाजिक, सर्वांनी एकत्रित येऊन आज या ठिकाणी माता रमाई बुद्ध विहार सहयोग नगर या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये इथे
या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजता हा महामोर्चा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये लाखोच्या संख्येने संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बौद्ध अनुयायांनी सहभागी व्हावं असं भिक्खू संघाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. तारखेला ठरल्याप्रमाणे खूप मोठी मीटिंग झाली. उपासक या ठिकाणी खूप आले होते. 25 तारीख ठरलेली आहे. उपासक उपासिकांना सर्वांना सूचना आहे की आपण या महामोर्चामध्ये आपण सामील व्हावं. नवा मुंडा या ठिकाणी 12 वाजता उपस्थित राहावं आणि तिथून हा महामोर्चा कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे. सर्वांनी नोंद घ्यावी एवढं बोलून या ठिकाणीच थांबतो. मोर्चा हा हे हक्कासाठी केला जात असतो. जे काही हक्क मागून घ्यायचे असतात ते मोर्चाच्या माध्यमातून हे हक्क मिळवून घ्यायचे असतात. आणि म्हणून सरकारवर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर बौद्धांचा आक्रोश आहे. आणि म्हणून आज नांदेडच नाही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये बुद्धगया महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं. स्वतंत्रपणे तो 1949चा कायदा रद्द करून त्याच्यामध्ये सुधारणा करून तो पूर्णपणे तिथलं जे व्यवस्थापन आहे ते संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मागणी अनागरिक धर्मपालांनी 1890मध्ये हा लढा चालू केला होता. त्याला काही प्रमाणात यश आलं, परंतु आता नव्यानं ही मागणी परत आलेली आहे. तेव्हा केंद्र सरकारने, राज्य सरकारने हा कायदा रद्द करून बौद्धांच्या ताब्यात द्यावा यासाठी हा मोर्चा नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यातून जे काही बौद्ध बांधव आहेत त्यांच्या वतीनं आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये सर्व विविध आंबेडकरी पक्ष संघटना, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या समग्र उपस्थितीतून हे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन भिक्खू संघाच्या नेतृत्वात असल्यामुळे शांततेचंच आव्हान असणार आहे, परंतु शासनाकडे हा कायदा रद्द करावा यासाठी ही तीव्र जनभावना आहे. आणि ते मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं जेव्हा लोक उपस्थित दिसतील ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. मोर्चाच्या निमित्तानं लोकांना काय आवाहन करणार? लोकांना एकच सांगणार आहेत की बुद्धाचं महाबोधी विहार हे श्रद्धेचं स्थळ आहे, समस्त जगातल्या बौद्धांचं स्थळ आहे. आणि त्या श्रद्धास्थानावर काही मनुवादी लोकांनी त्याच्यावर म्हणजे ब्राह्मण प्रशासनाचा त्या ठिकाणी ताबा आहे आणि ते मिटलं पाहिजे. जसं मुस्लिमांचं मस्जिद त्यांच्या ताब्यात आहे, हिंदूंचं मंदिर त्यांच्या ताब्यात आहे, तशाच पद्धतीनं बौद्धांचं सुद्धा मंदिर बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. आणि म्हणून ही एकमुखी मागणी संपूर्ण भिक्खू संघाची आणि समस्त बौद्ध समाजाची आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करावा. नांदेड जिल्ह्यामधील सहयोगनगर येथील माता रमाई बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे नेते बौद्ध समाजाच्या वतीने सहयोगनगर बुद्ध विहारामध्ये एक महाबैठक संपन्न झालेली आहे. बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने पुढची जी दिशा आहे, दिनांक 25 मार्च 2025 रोजी ठीक 12 वाजता नवीन मोंढा येथून लाखोच्या संख्येनं किमान 2 लाख लोक या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि हा महामोर्चा थेट महात्मा फुले पुतळा मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जाणार आहे. भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील नेते पक्ष संघटना व समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लाखोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि महाबोधी मुक्ती आंदोलन हा जागृतीचा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे. त्यामुळे कुणीही घरात न बसता आपल्या बायको मुलांसह, लेकरा बाळांसह या महामोर्चामध्ये अगदी शांततेमध्ये सहभागी होऊन आपल्याला जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचं आहे. सर्वांनी सहभाग नोंदवावा. कारण भिक्खू संघ जिथे असतो तिथं शांतता असते. भिक्खू संघ सर्वांना शांततेचं आव्हान करणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या विंग तयार करण्यात येतील, वेगवेगळ्या कमिट्या तयार करण्यात येतील आणि त्या माध्यमातून समाज हा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावर सुरक्षित कसा राहील याची काळजी म्हणजे समाज घेईल.
याच्यामध्ये शंका नाही आहे आणि अगदी शांततेमध्येच हा महामोर्चा यशस्वी होणार आहे आणि सर्व महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांना सुद्धा मी नम्रतेचं आव्हान आतापासूनच करतोय की सर्वांनी अगदी शांततेमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्वाच्य प्रकार न घडता शांततेत हा महामोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे। कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील एकता फाउंडेशनचा 9व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। प्रवीण सूर्यवंशी यांनी पर्यावरण आणि छत्रपती शिवाजी महाराज विषयावर गो जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य TM पाटील यांनी भारतीय राज्यघटना मूलभूत तत्वे या विषयावर व्याख्यान झाले। मेजर संदीप अस्वले यांनी आढावा घेतला। यावेळी फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन SD गोल्हार यांनी केले। प्रास्ताविक श्रवण कांबळे यांनी केले। आभार दिनेश कांबळे यांनी मानले। मळगे बुद्रुक या गावामध्ये एकता फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मला व्याख्यानासाठी बोलवलं होतं। खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये पर्यावरणासंबंधीची जागृती आणि तीही शिवजयंतीच्या निमित्तानं एकता फाउंडेशनच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी केली गेली हा एक लोकजागर आहे। समाजातील सर्व क्षेत्रातील स्त्री पुरुष महिला आणि या कार्यक्रमात उपस्थित होत्या। एकूणच एकता फाउंडेशनचं कार्य पाहायचं म्हटलं जिथं कमी तिथं आम्ही एकता फाउंडेशनच्या कार्याची सर्वांना सामाजिक कार्य सर्वांना आम्ही अशा प्रकारे म्हणावं लागेल। एवढे उपयोगी दलित विधवा आजी माजी सैनिक या सर्वांना त्या ठिकाणी आता करून त्यांना आपल्या कार्यातून साथ करणारे मदत करणारे एक सामाजिक कार्य करणारे उल्लेखनीय अशा प्रकारच्या भागातील संस्था संघटना म्हणावं लागेल जी स्वखर्चातून कोणाच्या मदतीशिवाय स्वतःच्या हात घालून स्वतःचा पैसा खर्च करून सामाजिक कार्य करणारी एकता फाउंडेशन संस्था खरोखरच त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे। त्यांच्या कार्यासाठी त्यांनी पूर्ण हार्दिक शुभेच्छा। ती एक खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि असा कार्यक्रम म्हणजे आज एकता फाउंडेशन कार्यक्रम एक सीमित गोष्टीत होत होता, पण आज त्या लोकांनी इथं कार्यक्रमाचं एक चांगलं नियोजन करून एक समाजात एक प्रबोधन चांगलं सुरुवात केलेली आहे। त्याबद्दल त्याच्या व्यतिरिक्त इथून पुढच्या काळात सुद्धा असलं चांगलं कार्य घडावं। एकता फाउंडेशनला ज्या कामासाठी एकता फाउंडेशन आता जे कार्यरत उतरलेले आहे त्या कामासाठी मी वैयक्तिक किंवा आमची आजी माजी सैनिक संघटना किंवा संपूर्ण समाज हा एकोप्याने त्यांना साथ देईल, कामात मदत करेल अशी मी आशा बाळगतो। त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मला जाता जाता सांगायची आहे, कारण सरांनी सांगितलं की थोडक्यातच प्रवक्त्यांना वेळ द्यायचा आहे। घटनांचा अभ्यास डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने केला आणि त्यातलं जे चांगलं आहे त्यामध्ये या भारतीय संविधानामध्ये आम्ही समाविष्ट केला। याबरोबरच आपल्याला माहित आहे की 16व्या शतकात इंग्रज व्यापारी म्हणून आमच्याकडे आले आणि 1857 पर्यंत ते व्यापारी राहिले। 1857ला खऱ्या अर्थानं भारतातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आणि तिथं असणारी संस्थानं जी आहेत त्या संस्थानांच्या बरोबर लढाया झाल्या आणि पहिली लढाई झाशीच्या राणीच्या बरोबर झाली आणि झाशीच्या राणीचा पराभव झाला आणि तिथून पुढं इंग्रजी सत्तेनं आपले पाय रोवायला सुरुवात केली। खऱ्या अर्थानं 1857 ते 1947 हा 150 वर्षाचा कालखंड जो आहे तो कालखंड ब्रिटिश राजवटीचा कालखंड आहे। यामध्ये अन्याय अत्याचार आणि आमच्या असणाऱ्या रीतिरिवाज हे मोडून टाकण्याचं काम, आमचं स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून घेण्याचं काम, आमची समता हिरावून घेण्याचं काम जे आहे हे ब्रिटिशांनी केलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही जागृत झालो की आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आमची समता मिळाली पाहिजे आणि याच्या दृष्टिकोनातून आपलं राष्ट्र जे आहे ते राष्ट्र सुद्धा स्वतंत्र झालं पाहिजे। त्याच्या अनुषंगाने आपण हे करत गेलो आणि आपल्याला माहित आहे की आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो। देश स्वतंत्र झाला, तुम्ही आम्ही स्वतंत्र झालो, गुणागोविंदाने नांदू लागलो। पण आपल्या देशाला कोणता कायदा पाहिजे आहे? आम्ही हुकुमशाही स्वीकारायची का, राजशाही स्वीकारायची का, लोकशाही स्वीकारायची का, प्रजासत्ताक स्वीकारायचं का, या संदर्भात मंथन झालं आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही लोकशाहीच्या अनुषंगाने पुढे जाणार आहोत। आणि मग हे करत असताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपण तरुणाईयात तुम्ही आम्ही मिळून आमचे पूर्वज याने एकत्र आलं आणि मग आमचं भारतीय संविधान तयार झालं की जे 395 कलमाने 12 परिशिष्टामध्ये जातं।
जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.